केलं जाईल. अभिक्षण या दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस आणि राजेश मध्ये कनक 11च्या नावाने हा संघ ओळखला जातो. एकेकालचे आहे अष्टपैलू क्रिकेटर, आजही 40+ क्रिकेट खेळतात, उद्योजक आहेत. राजेश मध्ये आपण या तत्परी बोलूया आमचे समालोचक मित्र मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोंधन यांच्याकडे. थँक्यू महागुरु. थँक्यू मिस्टर IPL कुणाल दादे सर, मिस्टर आमचे बेलवलीचे दिनेश पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. शतंजशक 2025 पर्व आपण पाहतोय ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते. स्वर्गवासी निरावंती संतोष म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. रायगडातील पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर, रायगडातील एकमेव स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ड्रेस कोड, अशी पहिली स्पर्धा रायगडामध्ये न भूतो न भविष्य. मागच्या 15 वर्षामध्ये अशी कुठेही स्पर्धा आम्ही पाहिली नाही. ती स्पर्धा पिसारवे गावामध्ये आपण पाहतोय. ऑल क्रेडिट गोज टू संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे, त्यांना मी क्रेडिट देईन ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो. जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे आयोजित फुल ड्रेस कोड स्पर्धा तुम्हाला आणि पहिल्यांदा 4 व्हीलर, 2 बाईक, 1 बायसिकलच्या माध्यमातून स्पर्धा तुमच्या भेटीस येते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा, श्रद्धांजली चषक 2025च्या पर्वाची चर्चा. प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक नाक्यावर आणि प्रत्येक ऑटो स्टँडला, प्रत्येक सलूनमध्ये फक्त एकच चर्चा, श्रद्धांजली चषक 2025च्या पर्वाची चर्चा. कारण हे पर्व फार महत्त्वाचं आहे. या पर्वाने अशी काही कमाल केली ज्या पर्वाची चर्चा 765 दिवस मात्र प्रकाश झोतात राहिली आणि ती प्रकाश झोतात स्पर्धा आपण पाहतोय पिसारवे यांच्या माध्यमातून. तर याच पिसाराच्या माध्यमातून आम्ही कैलास दवणे असतील त्यांच्या माध्यमातून प्रथम 1 लाखाची स्पर्धा पाहिली. याच पिसाराच्या माध्यमातून विजय पवार सारखा PPL मध्ये सिलेक्शन झालेला ओळख असणारा तो कडे तुम्हाला याच पिसाराच्या गावाच्या माध्यमातून पाहतोय. आणि याच पिसाराच्या माध्यमातून आपण संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश म्हात्रे या जोडीच्या माध्यमातून एकमेव महाराष्ट्रातील स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. दुसरा सामना पण म्हणत लगेच सामनाकडे. आराध्य 11 श्री दत्त भातान संघ टॉस जिंकला आणि कान्होबा कुंडेवाल संघाला AK47 आपण पाहतो. नेहमीच समाधान वास्कर ज्या संघाची ओळख आहे त्या संघाला सांगितले तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पंचाने विनंती 7 मिनिटं गेलेत सामना संपल्यानंतर, तो टाइम आपल्याला युटिलाइज करायचा आहे. 7 मिनिटं गेले आतापर्यंत. सामना आपण सुरू करूया. येस गोरख. येस, लकी ड्रॉसाठी तुम्हाला एक सूचना असेल. अंगद पाटील यांचं देखील आगमन, आमचा रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. 15 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत त्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससमोर टेबल ठेवला आहे. त्या टेबलवरती नावं नोंदवा, कारण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सायकल दिली जाईल. आणि सायकल देताना तुम्ही इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. जर नसाल तर लगेच दुसरं नाव अलाउन्स केलं जाईल याची नोंद घ्या आपण. ना बॅक टू क्रिकेट. रात्रीचे वाजतात ते 9:09 होतात आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी सुसा सामना येतो. पहिल्या फेरीतला पहिला सामना रोंजन संघ पराभूत झाला आणि सामना जिंकला तो मात्र नेरे संघानं. नेरेगावचे आमचे समालोचक सन्माननीय सागरजी मांडवकर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. चला सामन्याकडे वळता. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये लक्क प्रकाश, ब्युटिफुल ऑर्गनायझेशन, नो डाऊट संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटणारे फुल ड्रेस कोडमध्ये आणि पहिल्यांदा 4 व्हीलर घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीमध्ये येते. श्रद्धांजली चषक 2025 पर्वाकडे आपण बोला. गोलंदाज तयार जयेश भोईर, त्याला साथ दे साखेडला फलंदाज उजव्या हाताचा समाधान वास्कर जो संघाची ओळख आहे AK47 आणि त्याला साथ देईल फलंदाजीमध्ये विशाल भोईर. थँक्यू. उसाटाचे आमचे समालोचक गुणलेखक आमचे जतीन गोंदले आम्हाला जॉईन झाले. इयर बी गो ऑल सेट, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेगला आणि अशा रीतीने रचना P1 मध्ये पहिला चेंडू. इयर बी गो ऑल सेट, गोलंदाज तयार. कट केला, बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये गेलाय, मध्ये चेंडू पुढे सरकला, बॅक देतोय. संदेश येतो तिथे. एका धाबाने मात्र संघाची सुरुवात करत असता फलंदाज समाधान वास्कर सध्या शांत पवित्र घेतलाय पहिल्या चेंडूवरती. समाधानला माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे, थोडासा वेळ घेऊया आणि आपण सेट होऊया, नंतर मात्र फलंदाजी करूया. TennisCricket.in ची सर्वात मोठी वाहिनी संतोष नाणेकर आमच्या स्वतः समेत आहेत. आता 20 लाखाचा टप्पा त्यांना पार केला, जी स्पर्धा आम्ही कव्हर केली सचिन गर्द्यांच्या माध्यमातून. लवली हिट, वॉट अ शॉट. चेंडू लंगो आपला बॅकअप होतोय. एकच धाव मिळणार. अलंकार येतो तिथे वेगानं, फार वेगानं. 2 धाबा सिंगलच्या दोन्ही फलंदाज कोडत असताना चांगलं क्रिकेटचा दर्जा उंचावताना स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आयुष्यात नियोजन, खेळपट्टी पाताक्षणी मी देखील प्रेमात पडलो या स्पर्धेच्या. जेवढी चर्चा या स्पर्धेविषयी ऐकली होती त्याला मात्र पूर्ण विराम दिलाय या पिसारव्याच्या माध्यमातून. शॉट प्लेन कट करायचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. या सिटीज पंचानं बोट दाखवला आकाशाला आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का माध्यमावरती परतावा लागेल. मोठा धक्का. अनबिलिबल क्रिकेट. कारण ज्या समाधान भास्करची ओळख आहे AK47 तो फार स्वस्तात बाद झालाय. तिसऱ्या चेंडूवरती मोठा धक्का, 2 वरती पहिला धक्का.
थँक्यू सँडी. सँडी आमच्या समेत आहेत. संपूर्ण या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण प्रोफेशनल TennisCricket.in सर्वात पहिली वाहिनी, ज्या वाहिनीने 20 लाख सबस्क्राईब पार केले. त्यानंतर सँडी सर्वात मागणी असणारा DJ, त्यानंतर प्रोफेशनल कॉमेंटेटर, प्रोफेशनल स्कोरर या स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही. म्हणून मी म्हटलं की मागच्या 15 वर्ष इतिहास आपण पाहिला ना, भूतो ना भविष्य स्पर्धा पाहायला मिळते, तेही पिसार बॅचच्या मैदानावरती फुल ड्रेस कोड, त्यानंतर 4 व्हीलर 2 बाईक बायसिकलच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीस येते. आज पहिली रजनी या स्पर्धेची. 19 तारखेला यायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये रायगड वर्सेस ठाणा हा प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटणारा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला विषय बनणारी स्पर्धा. श्रद्धांजली चषक 2025 आपण पर्व पाहतोय. नवीन फलंदाज मध्ये ते आलाय तो मयूर वास्कर येत असताना समाधान भास्कर लवकर बाद झालाय. ज्या फलंदाजी चर्चा नेहमी सातत्याने असते, जो नेहमी चर्चेमध्ये असतो मोठ्या फटकेबाजीसाठी, तो मात्र स्वस्तात बाद झालाय. त्यामुळे कौतुक करेन गोलंदाज जयेश भोईरचं अप्रतिम गोलंदाजी. मोठा धक्का दिला त्यानं 2 या धावसंख्येवरती. ही स्पर्धा नव्हे, ही म्हणे पिसारा गावाचा उत्सव आहे, जत्रा आहे त्यांची. कारण स्पर्धेला जत्रेचं स्वरूप देण्यात आलं स्पर्धेच्या माध्यमातून. लवली हिट याली मात्र इनसाइडवर खेळायचा होता, चेंडू सरकलाय. संदेश तिथे आला, बॅकअप देईल, मात्र सर्कलच्या बाहेर चेंडू केलाय. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न, चांगलं क्रिकेट. माहिती आहे फलंदाजांना सध्या गोलंदाजी अटॅकिंग मोडमध्ये होते. सध्या ट्रिमेंडस अटॅक सुरू आहे मैदानावरती आणि ट्रिमेंडस एन्काउंटर सुरू करत असताना फलंदाज मात्र शांत झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, नंतर मध्ये समाधान बाद झाला. चौथ्या चेंडूवरती आले तर 2 धाबा, एकूण धाबा 4, बिनगडी 1 गडी बाद. साबत सुरुवात करत असताना संघ कुंडेबाई संघ टॉस आल्यानंतर कांडोबा कुंडेबाई संघ फलंदाजी करत असताना गोलंदाज जयेशचं कौतुक करेन मी. व्हॉट अ बॉलिंग, त्याची लेन, त्याची लाईन, त्याची पेस, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कंट्रोल आणि त्याचं व्हॅरिएशन. सुपर बॉलिंग आणि तेवढ्याच दर्जाच्या क्षेत्ररक्षणाचा त्याला साथ देखील मिळाली. गोलंदाज तयार. ओ लवली हिट याली मध्ये कबड्डी दाखवत असताना चेंडू निघून गेलो डीप कव्हर रिझर्व मध्ये. बॅकअप कठीण आहे आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय कुंडेबाज संघासाठी. दॅट्स अ 4 रन्स. धावा 8 धावा धापलकावरती. पहिला चौकार. 5व्या चेंडूची वाट बघावी लागली ती P1 मध्ये आणि 8 धावा धापलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, ते चेंडू गडी बाद. चौथ्या चेंडूवरती डबल, 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. आता मजा येईल. जसे काय मात्र अपडेट होत असताना 8 वरती शेवटचा चेंडू फायनल पॉवर प्ले ओव्हर. लवकर हिट केला. व्हॉट अ शॉट. हिट केला मात्र चेंडू सीमा पलीकडे लोकांच्या डोक्यावरनं बिरकावून दिलाय. षटकार. चौदा धाबा धापलकावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धाबा, नंतरच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धाबा आणि एकूण धाबा 14. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसार आयोजित श्रद्धांजली चषक 2025चा पर्व आपण पाहतोय. स्वर्गवासी नीरावती संतोष म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. पाताक्षणी प्रेमात पडावी अशी स्पर्धा, कुठेही बोट ठेवायला जागा नाहीये अशी स्पर्धा, कोणाच्याही प्रत्येकाच्या तोंडावरती फक्त एकच चर्चा, ती मात्र श्रद्धांजली चषक 2025च्या पर्वाची चर्चा. षटकाची सांगता एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 14 फॉर 1 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रवीण येत असताना नवीन गोलंदाज प्रवीण भोईर येत असताना एंड बदलत असताना पंचाची कामगिरी पाहताना मिस्टर सचिन कडू, मिस्टर जयत परीत सर आणि आमचे तिसरे नामांकित पंच तिसरे पंच आमचे या स्पर्धेमध्ये आज आम्हाला जॉईन झाले ते मात्र राजेंद्र काजले सर. वेलकम. कोणीचे ते स्वागत आहे तुमचं देखील. 14 धावा धापलकावरती. 5 षटकांमध्ये किती धावा होती. पहिला सामना एकतर्फी राहिला. 2 षटकामध्ये 24 धावांची गरज असताना रंजन सकाळला पराभूत व्हावं लागलं, कारण एका षटकामध्ये 24 धावा दिल्या रुपेशनं. त्याला रंजन सकाळला पराभूत असा व्हावं लागला स्पर्धेमध्ये. शॉट ऑफ प्लेन कट केला, बॅकफुटला जाऊन उवाडा शॉट. एक्सलंट स्ट्रोक, पॉईंटच्या डोक्यावर निघून गेलाय. अजून एक दमदार चौकार.
पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा, मागच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 2 चौकार, 1 षटकार, धावा 14 आल्यात मध्ये ते मागच्या 3 चेंडूवरती. कारण मागच्या 3 चेंडूवरती मोठे प्रहार झालेत. त्यामध्ये कुंडेवाल संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्येला वेग येतोय आणि एकूण धावसंख्या वेगाने वाढत असताना धावसंख्या 18 धावफलकावरती. मजा येईल सामन्यामध्ये. सुंदर ॲटमॉस्फिअर, अतिशय शांत वातावरणामध्ये, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये, निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान, अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. श्रद्धांजलीच्या 2025च्या पर्वाचं हे वर्ष. लवली हिट मध्ये मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, पुढे सरला शॉर्ट मिड विकेट मध्ये अलंकार भोईर चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का 18 वरती, दुसरा धक्का. थँक्स डीजे सूरज. इथे यानंतरची लढत असेल बघा, गावदेवी हिमांशू इंटरप्राइजेस वलवली अर्थात रविदादा भोईर कोलवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी बेलवली. या दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा पहिला पुकार आहे की आपण रिपोर्टिंगसाठी लगेचच स्टेजशी संपर्क साधावा. थँक्यू महागुरु. प्रसाद भोईर आल्या मैदानावरती. पहिला धक्का 2 धावसंख्येवरती, दुसरा धक्का 18 धावसंख्येवरती, मध्ये 16ची भागीदारी पाहिली 2 फलंदाजांमध्ये आणि नवीन वेळा प्रसाद भोईर असताना इन ॲट नंबर 4 वरती आलाय तो. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॅकअपला खाली ठेवलं, आनंद कार्पेट बॅकअप आहे. जयेश येथे झालाय. एकाचा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न, थोडासा फंबल झालाय. या सिटीत त्याचा फायदा घेतलाय. फलंदाज 2 धावा अंकित केल्यात. कुठेबाज संघाचा एक विषय निश्चित राहिला स्पर्धेमध्ये. एका बाजूला विकेटचं सातत्य जरी राहिलं तरी मध्ये धावांचं सातत्य कुठे कमी झालेलं आहे. समाधान वास्कर लवकर बाद झाला. असं वाटलं की संघ फार कमी धावसंख्या उभारू शकेल, मात्र तसं झालं नाही. मैदानावरती धावा आल्यात मैदानावरती फार वेगानं. धावांचा वेग मात्र वाढत असताना 19-20 धावा धावफलकावरती 2 बाद. शॉट ऑफ प्लेन, खेचला फटका पुलच्या माध्यमातून अलंकारला बीट करतोय. 1 बॉल सीमा पार, घनागती प्रार, चौकार. क्या बात आहे सूरज. सँडी डीजे आणि सूरज ऑपरेटिंग असलं ना की रात्र कधी सरणार कळणारच नाही तुम्हाला. क्रिकेटच्या बरोबर संगीताचा मनमोहक आनंद लुटता येईल तुम्हाला. धावसंख्या धाबावरती वेगानं भारतात 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आल्यात. पिटूचे षटक 2 गडी बाद झाल्यात. कौतुक करेन मी फलंदाजांचं. एका बाजूला विकेटचं सातत्य जर राहिलं तर धावा कुठे थांबलेलं. ग्रेट बॅटिंग, फंटास्टिक स्टार्ट. कट केला, बॅकफुटला जाऊन सोपा जेल. संदेश चेंडू खाली पॉइंटला काढून दिला जे त्याच्या हातामध्ये. तिसरा धक्का 24 वरती, पहिला धक्का 1 वरती, दुसरा धक्का 18 वरती, तिसरा धक्का 24 वरती. जीतू गायकवाड, खूप सुंदर संगीत माहिती आहे. जोड का झटका जोर ऐसे लगा, कारण मोठा धक्का देण्यामध्ये पॉइंटला चंद्रचंग उभा होता, त्याच्या हातात चेंडू काढून दिलाय आणि फलंदाज बाद. सन्मानित संतोष शेठ म्हात्रे, आमचे रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून. रमेश शेठ म्हात्रे मित्रांनो, ह्या व्यक्तिमत्वाला मी लहानपणापासून बघितलंय. शून्यामध्ये विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. शून्यामधनं व्यक्ती ह्या व्यक्तिमत्वाने विश्व निर्माण केलंय आणि आमचे संतोष शेठ म्हात्रे सरपंच आहेत आणि गावच्या विकासामध्ये 100% योगदान आहे. सध्या पिसारे गाव जे विकसित होते त्यामध्ये त्यांचा देखील मोठा हात आहे. फायनल ड्युटी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स 24 वरती 3 बाद. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. कम्प्लिशन ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. धावसंख्या दापा कधी 24 धावा, गडी बाद झाले ते 3. तर या संतोष म्हात्रे यांचं नाव फार मोठं आहे. ज्यावेळी ते सरपंच असतात त्यावेळी भरपूर गावचा विकास केलाय आणि जे डेव्हलपमेंट आपण पाहतोय मागच्या कित्येक वर्षामध्ये पिसारे गाव नकाशामध्ये नव्हता. मध्ये जसे ते सरपंच झाले तसं मात्र गाव नकाशावरती येण्यास सुरुवात झालं. तर या गावाला जमिनीला भाव आला, डेव्हलपमेंट सुरू झाली, विकसित होतोय गाव. यामागे संतोष शेट्यांचं देखील भरपूर मोठं योगदान आहे.
आणि मी मगाशीच म्हटलं होतं की रमेश शेठ म्हात्रे मित्रांनो ह्या व्यक्तिमत्वानं शून्यातनं विश्वविक्रम केलाय. ह्या मागची मेहनत भरपूर आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावरती व्यक्तिमत्व फार मोठ्या स्तरावरती आहे. हे असे दोन नामांकित आयोजक आपण पाहतोय. ते सर्वांचे लाडके व्यक्ती संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की या गावची ओळख आहे विजय पवार, ज्याचं PPL मध्ये सिलेक्शन झालं आणि पिसारे क्रिकेटमध्ये देखील अग्रेसर आहे हे त्यानं दाखवून दिलं. आणि कैलाश दवणे हे नेहमी क्रिकेटसाठी अवरात झटणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा देखील उल्लेख झाला पाहिजे स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जय बोलनाथ पिसारबे जी स्पर्धा आपण पाहतोय. दर्शक दाबामध्ये 24 गडी बाजले ते आतापर्यंत 3 दुसरा सामना आज रजनीमध्ये आपण एन्जॉय करतोय. शांत वातावरण, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सुमधुर संगीत, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय. नवीन षटकाला प्रारंभ फिल्डिंग मध्ये चेंजेस कारण आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर सो मेनी प्लेयर्स स्टँडिंग ऑन बाउंड्री लाईन नाव. It's a very difficult to batsman to find the gap now. Beautiful delivery with the extra pace. मागचे 2 चेंडू बीट केले फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडू होती चौकार, 6व्या चेंडू होती षटकार आणि नंतर दुसऱ्या P2 मध्ये पहिल्या चेंडू चौकार आला होता. मध्ये खूप धावा झाल्या होत्या. 24 धावा 3 बाद. बघायचं आहे कान्होबा कुंडेवाल संघ किती धावा कुठणार 5 षटकामध्ये. भातान संघाच्या विरुद्ध उचलेकरा चेंडू पूल करायचा प्रयत्न, जेल मात्र हवेमध्ये होता. शुभम चेंडू खाली, शुभम बोईर होता, मात्र त्याला चेंडू बॅकअप देता आला नाहीये आणि मात्र धावसंख्येला आकार नाहीये. खूप सुंदर स्पर्धा. पहिली स्पर्धा 15 वर्षामध्ये रायगडमध्ये आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये फुल ड्रेस कोड आहे, ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर आहे, ज्या स्पर्धेमध्ये 2 बाईक 1 बायसिकल आहे, ही पहिली स्पर्धा रायगडातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ऑल क्रेडिट गोज टू पिसारबे टीम, ऑल क्रेडिट गोज टू संतोष शेठ म्हात्रे आणि आमचे रमेश शेठ म्हात्रे यांना आम्ही देणार आहोत. ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा खेळण्याचा मान पिसारे गावाला प्राप्त झालाय. गोलंदाज तयार, व्हेरी गुड बॉलिंग. देयर इज अ नो चान्स फॉर द बॅट्समॅन. कट केला, बॅकफुटला जाऊन दिशा दिली. विशाल गाताडे चेंडू खाली, फलंदाज बाद. 14 धक्का मैदान होती. धक्का क्रमांक 14. धावसंख्या धापालकावरती 25 धावसंख्येवरती 14 धक्का. पहिला धक्का 1 धावसंख्येवरती, दुसरा 18 वरती, तिसरा 24 वरती, ती नंतर मात्र आपण पाहिलं की 25 वरती. हा 4था धक्का डीजे. क्या बात आहे सँडी, बहुत ही सुंदर, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर, त्यामध्ये संगीताची मैफिल. या सामन्यानंतर आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत पिसारा संघाच्या माध्यमातून. अंडर 15ची जे आमचे प्रेक्षक आहेत, लहान मुलं, आजची मुले उद्याचं भविष्य, त्यांच्यासाठी लकी ड्रॉ असणार आहे. तुम्हाला तुमची नावं नोंदवायची. कॉमेंट्री बॉक्स समोर एक्झॅक्टली बॉक्स ठेवण्यात आले, ती तुमची नावे नोंदवा. राऊंड विकेट. ओ कट केल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन एक वेगळ्या शैलीत गोलंदाजी करत असताना महेश चेंडू खाली आला, बिंडॉनला बॅकअप देतोय. मिळणार ते एकच धाव. चांगलं क्रिकेट. पहिल्या P1 मध्ये आल्या त्या धावसंख्या P2 मध्ये 24, P1 P2 मध्ये 12चे सर कायम राखली. भातन संघ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आलाय. वेलकम टू पिसारबे. मागच्या वर्षी देखील हा संघ होता, मात्र ह्या हंगामामध्ये या परिसरामध्ये हा संघ आम्ही पहिल्यांदा बघतो. चॅम्पियन संघ मागच्या वर्षीचा, डिपेंडर चॅम्पियन संघ भातन संघ. ओ एक्स्ट्रा पेस विथ गुड लाईन, ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. कौतुक करीन मी गोलंदाजाचं. गोलंदाज संदेश भोईर ज्या पद्धतीने अंगद पाटी गोलंदाजी करत असतो, फायनल सोबत या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त एकच धाव, 2च धावा. वाटतं बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, प्रेशरच केलंय, अंडर प्रेशर केलं फलंदाजांना, दबाव तंत्राचा वापर केलाय. ओ टो लागलाय चेंडूला पूल करत असताना आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. खणखणी षटकार. थँक्यू थँक्यू सँडी. आज व्हॅलेंटाईन डे, त्याची आठवण करून दिली आणि भरपूर लोकांना जुनं प्रेम आठवलं असेल, मात्र फायदा नाही आहे. आता शांत बसा. 32 धावा धापलकावरती. प्रेम करा मित्रांनो आपल्या क्रिकेटवरती, प्रेम करा आपल्या करिअरवरती. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांचा हाईटसाठी. येस, सॉरी आमचं लक्ष नव्हतं कारण मी व्हॅलेंटाईनमध्ये व्यस्त होतो. सॉरी टू से.
व्हॅलेंटाईन डे हे प्रेम करा मित्रांनो, आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा, जे तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीये. प्रेम करा आपल्या फॅशनवरती आणि सर्वात जास्त प्रेम करा पैशावरती. कर पैसा आहे तो सब कुछ आहे. मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. इफ यू वॉन्ट युअर फुलफिल युअर ड्रीम्स यू वॉन्ट मनी. सो मनी प्रेम प्रेम करा पैशावरती, प्रेम करा आपल्या करिअरवरती. या प्रेयसी वगैरे असं काहीच नाही आहे. हा फक्त धोका आहे, ही फक्त मोहमाया आहे. ना बॅक टू क्रिकेट. येस, नो बॉल आहे पंचांचा इशारा. येस, इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू आपला सक्सेस आहे. चला तुम्ही टीम मिटिंग का करता भातन सांगा. लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. निर्णय तुमच्यावर जर पोहोचला लगेच सुरुवात करा, कारण हाईट जास्त होती. रमेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालं आमचे, त्यांनी देखील विसरून चालणार. MSCB हे नाव जर आम्हाला आठवत असेल तर रमेश यांच्या माध्यमातून स्वागत आहे तुमचं देखील. कारण पिसारा गावामध्ये कलाकार आहेत मित्रांनो, कलाकारांची देखील कमी नाही पिसारा गावामध्ये. शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील नाव भरपूर मोठं आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला तर रमेश म्हात्रे यांचा शून्यातनं विश्व निर्माण केलेले व्यक्तिमत्व आहे. आणि संतोष शेठ म्हात्रे आमचे सर्वांचे लाडके सरपंच, ज्यांच्या माध्यमातून पिसारा गावाचा विकास सातत्याने आपण पाहतोय. दर्शक दापालकावरती सांगू आम्ही निश्चित अपडेट करतोय. 33 धाबा दापालकावरती. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. बघा, ज्या गोलंदाजांना 5 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा दिल्या होत्या, त्या गोलंदाजांना एका चेंडूमध्ये 7 धाबा दिल्यात. त्यामुळे विसरता कामा नाहीये. हे क्रिकेट आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी 33, लॉस ऑफ द 4 विकेट्स. ओ व्हॉट अ हिट, ब्युटिफुल शॉट. चेंडू सीमा पलीकडे षटकारासाठी 4 स्ट्रोक. हेच ते क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. ज्या गोलंदाजांना 4 चेंडूमध्ये फक्त 5 चेंडूमध्ये 2च धाबा दिल्यात, त्याच गोलंदाजाने एका चेंडूमध्ये 13 धाबा दिल्यात. यस डीज आहे. तुझ्या हाती गुलाबाचं एक फुल मला देशील का, तुझ्या हाती गुलाबाचं एक फुल मला देशील का. क्या बात आहे. सँडी लहान मुलं आहेत आपली. यस, चला आपण मला सामना करा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय दाबसेके दापालकावरती. तर पुढचा सामना कॉल देतोय आम्ही. वलवली आणि बेलवली या दोन्ही संघांना विनंती असणार आहे लगेच आमच्या महागुरू यांच्याशी जॉईंट हो आपण टॉससाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर IPL कॉमेंट आमचे कुणाल दाते सर, तसे आमचे लोण्याचा गोळा बंधू, आमचे प्रेमळ व्यक्तिमत्व दिनेश पाटील यांचं देखील स्वागत करूया आपण. खूप सुंदर व्याख्यान देतात ते शिवाजी महाराजांच्यावरती. आणि आमचे गोंधळे आहेत आमच्या समेत. 39 धाबा दापालकावरती 3 षटकांची सांगतो होते. प्रवीण भोईर येत असताना 14 षटक. 5 षटकांचा सामना. सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाज. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं धाबा दिल्या होत्या, 10 धाबा दिल्या होत्या त्यानं आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट बाद केले होते. इज बॅक इन टू द अटॅक इन सेकंड स्पेल. सो लेट्स सी हाऊ विल परफॉर्म इन दिस मॅच. प्रेक्षकांचं स्वागत आहे. ट्रिब्यूट ट्रॉफी 2025. वेलकम, वॉर्म वेलकम एव्हरीवन. टुडे इज द फर्स्ट नाईट ऑफ दिस टुर्नामेंट. दोज आर वॉचिंग ऑन YouTube, यू आर मोस्ट वेलकम. वॉर्म वेलकम. हिट करण्याचा प्रयत्न, पूल करायचा चेंडू नाही जमला सुद्धा. मला चेंडू खाली आला, कनेक्टेड वेल नाहीये, मिळणार ती 1च धाव. एक चांगली गोष्ट आली कुंडेवाल संघाच्या माध्यमातून. त्यांचे विकेटचं सातत्य कायम राहिलं. मात्र धाबा कुठेही थांबल्याने 39 धावानंतर धावसंख्या 40 वरती फ्ला होते. आतापर्यंत 19 चेंडूचा खेळ संपलाय आणि 30 चेंडूचा खेळ तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे अजूनही 11 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 11 चेंडूमध्ये 20 जरी धाबा आल्या तर 50+ धाबा होतील आणि एक चांगला पाहायला मिळेल तुम्हाला. जसा मागचा सामना आपण पाहिला रुंजन वर्सेस पहिला सामना रंगला नेरे यांच्यामध्ये आणि नेरे संघाचा सामना जिंकलाय आणि पहिला सामना जिंकून विजयाची पताका फडकवलीत. हिट केला हेलिकॉप्टर, व्हाट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक, सीमा पलीकडे टू द लाईन, इन फ्रंट ऑफ द स्क्रीन, षटकार. थँक्यू डीजे. मयूर वास्करसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पहिला फलंदाज ठरलाय ज्याने लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार फेकलेत मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग, कॉन्फिडन्स बघा. फटक्यामागे हेलिकॉप्टर शॉट दाखवलाय. MS धोनी याची आठवण करून दिली. काय एलिव्हेशन होतं आणि काय कनेक्टिव्हिटी होती. प्रेमात पाडलं या फटक्यानं. 3 चेंडू 3 षटकार, 46 धाबा दाफलकावरती. मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आहेत मैदानावरती. ओ ऑन साइडला स्लॉक स्लिप दाखवला, ग्रेट टायमिंग. सीमा पलीकडं अजून एक चौकार. पण बोल आणि याचबरोबर 50 धाबा दापालकावरती. वेलकम 50 ब्रिंग्स अप स्कोरबोर्ड. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. 21 चेंडूमध्ये 50 धाबा कुठल्यात. आता मध्ये झोपेतनं जागा गेले भातान संघाला.
ज्या भातान संघानं मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला संघ आता मध्ये झोपेतनं जागा केल्या संघाला. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. धाबा धावा आणि धाबा. शेवटचा चेंडू भीमर, त्याच्यावरती षटकार, नंतर षटकार, नंतर षटकार, नंतर चौकार. मागच्या 3 चेंडूवरती तब्बल 3 षटकार, एक चौकार आला मैदानावरती. धाबा थांबत नाहीये. सोपा यामध्ये फक्त चेंडूला ड्राईव्ह करत असताना जयेश आलाय. एकच धाव मिळणार आणि धाबांचा मात्र रती पुढे सरकत असताना आता मात्र भातान संघाला प्रश्न पडलाय. आराध्य 11 श्रीदत्त भातान संघाच्या माध्यमातून हा संघ उपस्थित करण्यात आलाय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर चंद्र आपल्या साक्षीला देखील आहे. आपल्या डावी बाजूला स्वच्छ प्रकाश, लख प्रकाश आणि स्वच्छ प्रकाश. सुंदर आयोजन आपण पाहतोय. खूप सुंदर स्पर्धा. पाहता क्षणी प्रेमात पडलं मी देखील, कारण ज्या पद्धतीने आयोजन नियोजन आपण पाहतोय. ॲटमॉस्फिअर देखील ब्युटिफुल. गोलंदाज तयार. साकेला फलंदाज भरपूर काळानंतर आलाय. ऑन साइडला खेचलाय फटका पूलच्या माध्यमातून आणि पूल सक्सेसफुल. सीमा पलीकडे पंचांचा इशारा चौकाराचा. पंचावन्न धाबा दाबालकावरती नंदू शेट यांचं आगमन झालंय. वेलकम नंदू. तर इथे खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा माताडी कामगार जनरल संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील 55 धाबा दाबालकावरती. उंची जास्त. अलंकार चेंडू खाली, फलंदाज बाद. 5वा धक्का 55 वरती. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि ती मात्र आता ब्रेक करण्यात आली. 55 वरती 4 षटकांची सांगता होते. धीज आहे. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, निश्चित स्वरूपात ऑल इंडिया माताडी जनरल कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब खुटारी यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समीपेत आपण इथे पाहतो मदन पावशे पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 14 पाण्याची मागणी केली जाते. यस, 4 षटकं झालीत. गोरखदादांचे देखील भरपूर स्पर्धेमध्ये योगदान असतं. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धाबा, 2 षटकामध्ये 24 धाबा. यस मागुरू. तर हिमांशु 11 गावदेवी बलबली क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी शेवटचा पुकार आहे. कारण आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे, जे आमची ऑर्गनायझर कमिटी आहे, नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. एखादा संघ जर उशिरा आला नाणेफेकीसाठी, त्या संघाला मात्र नाणेफेकीचा जो कौल आहे त्या संघाच्या विरोधात दिला जातो. हो टू कॉमेंट्री बॉक्स मचिंद्र पाटील सर. थँक्यू महागुरु. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धाबा, नंतरच्या 2 षटकामध्ये 31 धाबा, एकूण धाबा 55. टॉस हारल्यानंतर कोंडेवाल संघ फलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आम्ही. वेलकम, वॉर्म वेलकम एव्हरीवन. बघायचं 55 धाबा अजूनपर्यंत कुठल्यात. मागच्या वेळेस चॅम्पियन संघ स्पर्धेचा, मग यावर्षी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. फुल ड्रेस कोड आणि 4 व्हीलर, 2 बाईक, 1 बायसिकलच्या माध्यमाने स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गवगवा करणारी आणि सातत्याने चर्चेमध्ये असणारी श्रद्धांजली चषक 2025चा पर्व आपण पाहतोय. जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे आयोजित सन्मानित संतोष शेठ म्हात्रे आणि आमचे रमेश शेठ म्हात्रे जोडीच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती येत असताना 6 वरती अलंकार भोईर गोलंदाजी मध्ये येत असताना. यस, जयेश भोईर मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. 55 धाबा झाल्यात. शेवटच्या षटक बघायचे धाबा किती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. शांत वातावरण, क्रिकेटला पोषक असं वातावरण, निसर्गाच्या कुशीत आणि गावाच्या बाहेर असलेलं मैदान आपण पाहतोय. राऊंड विकेट पूल करत असताना मात्र अनसक्सेसफुल. स्वतः निले चेंडू खाली, फलंदाज बाद. चेस किती केले, पहिला लॉंग चेस केलाय आणि धावता जेल त्याने टिपल्यामध्ये होती. रनिंग क्या 6 धक्कामध्ये होती 55 धावसंख्येवरती. थँक्यू. तर ज्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2 व्हीलर्स बाईक उत्कृष्ट फलंदाजासाठी इथे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट जो फलंदाज ठरणार आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने 2 व्हीलर्स बाईक ज्यांच्या
माध्यमातून आपल्याला इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. ते पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय चेअरपर्सन मात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी जय गावदेवी भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. मयूर वास्करचं कौतुक करे मी. 12/36 धावा कुठल्यात त्यांना माहिती होती. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय मयूर. नवीन फलंदाज कोणाला वेल लेफ्ट चेंडूला जाऊ दिलं माहिती आहे. चेंडू जाणार बाहेर. पंच इशारा करत असताना मिस्टर खूप सिनियर आमचे पंच जावेद फरीद सर सांगत असताना इट इज अ वाईट. 56 धाबा दापलकावरती गडी बाजार ते 6. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धाबा, नंतरच्या 2 षटकामध्ये 31 धाबा आणि वास्करनं काय फलंदाजी केली. मयूरने जबरदस्त फटकेबाजी. 12/36 धाबा कुठल्यात त्यानं आणि आपला दर्जा दाखवला मैदानावरती. समाधान वास्कर लवकर बाद झाला. मात्र काय फटकेबाजी वास्करच्या माध्यमातून 36 धाबा कुठल्या मैदानावरती त्यानं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा एक वेगळा एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न. गोलंदाज एक्झॅक्टली करतो का चेंडू, त्याला टेक ऑफ करायचा आहे, त्याला बाउन्स करायचा आहे, उंचीचा फायदा घ्यायचा आहे. मात्र थोडंसं वेगळं होतंय आणि चेंडू 2 वाईट तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत चेंडू वाईट नव्हते, कंटोकंची झाले. आता मात्र या षटकामध्ये 2 वाईट आले आहेत. तर ह्या भातान संघाची परिस्थिती थोडीशी वाईट होऊ शकते, बिकट होऊ शकते. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ स्पर्धेचा मात्र कशी कामगिरी करण्याचे लक्ष लागलंय आणि नवीन संघ आपण पाहतोय. यस, गोलंदाज तयार. राऊंड विकेट. ओ भन्नाट वेग डाऊन द लाईन गोलंदाजी. असे चेंडू जर फेकलेत तर फलंदाजांना तुम्ही बीट करू शकाल आणि ते केलं मैदानावरती. मगाशी त्याला चेंडूमध्ये बाउन्स हवा होता, उचली हवी होती. आता मात्र त्या चेंडू डाऊन द लाईन करायचा प्रयत्न केलाय. खाली ठेवला फलंदाज बीट केलं आणि धावसंख्या धाबा कधी स्थिरावलेली ती मात्र 57 धाबा. 57 धाबा दापल होती. गडी बाजार ते 6 आणि शेवटचे चेंडू या षटकातील असणार आहेत. आतापर्यंत 4 चेंडू बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मात्र आतमध्ये आणल्या फलंदाजाला. याला मात्र बीट करत असताना चांगलं षटक आहे. जरी गोलंदाजाने चेंडू वाईट फेकले तरी मात्र महत्वाचा विषय तो नाहीये. महत्वाचा विषय हा आहे की चौका षटकापासून वंचित ठेवले फलंदाजांना, कारण त्या डायरेक्ट धावा मागत पडत असतात आणि कदाचित गोलंदाजाचा निर्णय असावा की फलंदाजाला बीट करता यावं आणि ते केले देखील मैदानावरती. या षटकाचे चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत 3 बाकी आहेत. शेवटचा षटक. ओ गुड बॉलिंग. कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. स्क्वेअर कट करायचा. फुटवर नाहीये फलंदाजाचा. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे मित्रांनो, तेव्हा संपर्क होतो आणि संपर्क आणि फलंदाजाचा. शेवटचे 2 चेंडू 2 more days to go आणि शेवटचे 2 चेंडू दाबलकावरती 57 धाबा. 57 loss of the 6 wickets. 2 more days to go up a first inning. Such a great bowling in the last moment and last over. शॉट ऑफ लेन शेवटच्या मुवमेंटला चेंडूला बॅकफुटला जाऊन याला मात्र पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप आहे. तिथे 2 धाबा मिळणार. तिसऱ्या बॅटचा प्रयत्न. 3 धाबा होतील का या सिटीज आणि पंचाकडे लक्ष वेधले. पंच तिसऱ्या पंचाला रेफर केलाय सचिन कडून. बघायचे धाबा झाल्यात का. 2 धाबा वेगानं पूर्ण केल्यात. तिसऱ्या बॅटचा कॉल दिला होता कारण थोडासा भातान सगळं सुस्तीमध्ये होता आणि त्यामुळे चुस्तीमध्ये धाबा उभारण्याचा प्रयत्न केलाय. बघायचे धाबा कंप्लीट होणार का. TennisCricket.in संतोष नाणेकर स्वतः या स्पर्धेमध्ये ऑपरेटिंग करत असताना स्वागत आहे तुमचं देखील. खूप चांगली स्पर्धा. श्रद्धांजली 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. रात्रीचं शांत वातावरण, सुंदर विकेट, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि फलंदाज बाद. 7वा धक्का 2 या धावेने निश्चित लागणार आणि एकूण धावसंख्या दापलकावरती ते आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 59 धावा. 59 लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. मच्छिंद्र पाटील सर, आपण श्रद्धांजली जे प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन कक्ष पाहतो बघा. डाव्या बाजूचं सेक्शन आहे, उजव्या बाजूच्या सीमेरेषेच्या बाहेर खास करून जय भोलेनाथ आणि गावदेवी क्रिकेट संघाच्या ज्या कमिटीचं आणि स्पर्धेचे आपले आधारस्तंभ उद्योजक रमेश मात्रे साहेब, माजी सरपंच श्री संतोषन मात्रे यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सर्व संकल्पना भरपूर चांगल्या. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर आणि सिनिंग. फुलटा चेंडू खोदून काढला. एकदा पुन्हा मॅच चेंडू खाली. एकदा एकाला पूर्ण दुसऱ्या बॅटचा प्रयत्न हो ना. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न कारण शेवटचा चेंडू आहे. चेंडूची मात्र फेकाफेकी आणि फलंदाज बाद. अशा रीतीनं सत्र समाप्त. पहिलं झालंय. फक्त धाबाला त्या 60 धाबा आणि 61 धाबांचं उभं करायचं आव्हान ते मात्र भातान संघाला. मागच्या वर्षीचा
चॅम्पियन संघ 61 डाबा कुठणार का की यावर्षी कुंडेवाल संघ या स्पर्धेमध्ये समाधान लवकर बाद झालं एक वरती तरी देखील मयूर कुठलेल्या 36 धावांमध्ये खूप काही सांगणार का 61 डाबांचं लक्ष कोण जिंकणार कोण हरणार या एका दिवसा सत्रामध्ये आमचे लोकप्रिय समालोचक आमचे बंधू लोण्याचा गोळ्या ज्यांना मी म्हणतोय या आपण ऐकूया बेलवलीचे समालोचक आमचे दिनेश बंधू यांना पुढच्या सत्रामध्ये थँक्यू सो मच. तर इथे रिपोर्टिंगसाठी हिमांशु 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उपसरपंच केडी पाटील स्मृती 11 गावदेवी बेलवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी प्रथमतः रिपोर्टिंगसाठी संपर्क साधावा. संपूर्ण या स्पर्धेमध्ये खेळाडू पाहतो निश्चित स्वरूपात ड्रेस कोड मध्ये आपण इथे पाहतो कारण या स्पर्धेचे नियमावली सुद्धा आहे आणि ड्रेस कोडचे पुरस्कर्ते आहेत श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ संतोष शेट म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आणि उद्योजक रमेश शेट म्हात्रे पिसारवे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी मात्र ड्रेस कोड हे मात्र सेवा उपलब्ध झालेली आहे त्याची पूर्तता सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ती केली जात आहे. चला बघा तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. बेलवली वलवली आणि जर षटक संपलं दोन्ही क्रिकेट संघ जरी ते उपस्थित नसतील तर सामना 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा सामना खेळवला जाईल असे आमचे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे कमिटीच्या वतीने ते जाहीर करण्यात आलेलं आहे. चला तत्परी मान्यवरांचा आपण सन्मान करू. आदरणीय सरपंच साहेब माजी सरपंच पिसारवे नंदकुमार साहेब माजी सरपंच रोहनजान यांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे. आणि आविक शेठ महादे राजेश शेठ महादे यांचा सन्मानित केला जाईल. मी रमेश शेठ म्हात्रे साहेबांना इथे आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब पनवेल तर आविक शेठ यांच्या शुभ हस्ते नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत. माजी सरपंच आणि कामगार क्षेत्रामध्ये ऑल इंडिया जनरल कामगार संघटनेचे ते नेतृत्व करतात आणि अशा एका दमदार व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जात आहे. सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्व नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब आमचे मित्र अभिक शेठ महादे यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे की संघर्षाचं नाव तो मनामनाचं ठाव तो कामगार क्षेत्राचं नेतृत्व तो आणि कामगारांच्या जनहितासाठी संघर्ष करणार एक नेतृत्व तो असा एका दमदार नेतृत्वाचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर आमचे रमेश शेठ म्हात्रे त्यांच्या समवेत अभिक शेठ महादे यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल सन्मान्य चरपत शेठ म्हात्रे साहेब. चरपत शेठ म्हात्रे साहेब आपण यावं समोर आपलाही सन्मान केला जाईल. संजय म्हात्रे इथे उपस्थित आहेत आपले स्वागत आहे. या प्रशांत करूया आपण इथे सन्मान. प्रशांत या प्रशांत फडके जसवी 11 क्रिकेट संघ जानमान नेहरे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते प्रशांत फडके कोपरोली यांचा सन्मान इथे केला जाईल. रमेश आपण त्यांचा सन्मान इथे करावं. जसवी 11 क्रिकेट संघ नेहरे क्रिकेट संघाचे पॅकर्स अर्थात पुरस्कर्ते आहेत प्रशांत फडके. निश्चित स्वरूपात त्यांचा यथोचित गौरव आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ उद्योजक रमेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि श्रद्धांजली चषक अर्थात निरावंती म्हात्रे यांच्या नावाचं जे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. तर चरपचन म्हात्रे साहेब आपण यावं आपला सन्मान इथे केला जाईल. पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वलवली आणि बेलवली क्रिकेट संघाला सूचित करण्यात आलेला आहे. चेंडू जर विकेटवर फेकलं गेलं आणि इथे जर तुम्ही वेळेवर उपस्थित नसाल दोन्ही संघ जर उपस्थित नसतील बेलवली क्रिकेट संघ उपस्थित आहे वलवली क्रिकेट संघ मात्र तुम्ही जर उपस्थित नसाल तर तुम्हाला इथे दंडित केले जाईल. यापूर्वी आपण पाहतो भातन क्रिकेट संघ उपस्थित होता प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उपस्थित नसल्यामुळे निश्चित स्वरूपात इथे कानोबा क्रिकेट संघ कुंडवाल क्रिकेट संघाला मात्र दंडित केलं गेलं कारण नाणेफेकीचा कौल उजवा कौल भातन क्रिकेट संघाच्या वतीने भातन क्रिकेट संघाच्या बाजूने जाहीर करण्यात आलं. या वलवली क्रिकेट संघ आणि बेलवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. चरपत म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे यांचा सन्मान माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2
या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केले जाईल. चला खेळ स्टार्ट. यापूर्वी आवाज ऐकला आपण मच्छिंद्र पाटील सर, आज कुणाल दाते सर आणि आमचे मित्र दिनेश बंधू, अतिशय लोकप्रिय त्रिवेणी संगम आपण इथे पाहतो. हो टू दिनेश बंधू यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु गडगे सर. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती निरावंती ताई आम्हाला तुमची आठवण येत राहील आणि त्याच आठवणींना उजाळा देत मात्र त्यांच्याच आत्म्यात चिरशांती लाभू दे यासाठी मात्र ही श्रद्धांजली चषक. इथे सन्माननीय तलोदे मजकूर येथील आदरणीय व्यक्तिमत्व साईनाथ राजे आणि ओमकार मुंबईकर यांचं आगमन झालेलं आहे. आमचे जे डी पाटील पिसारबे कमिटी प्रतिनिधी आहेत, त्यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. दिनेश पाटील सर. माणसं येतात आणि माणसं जातात, परंतु जाताना स्मृती ठेवून जातात. रक्तगट कोणताही असू दे, रक्तात माणुसकी असायला हवी आणि माणुसकीचा जिता जागता उदाहरण ज्यानं पैस केला. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त माणसं जोडली, त्या निरवंतताईनं मात्र खऱ्या अर्थानं परमेश्वरांना खूप लवकर आपल्या स्वर्गामध्ये बोलवलं आणि सगळ्यांनाच माया लावणार हे मायेचं झाड मात्र हरपलं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या श्रद्धांजली चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलतोय या स्पर्धेमधला दुसऱ्या सामन्याचा हा उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये 60 धावा धावांवरती लागल्या, त्या म्हणजेच कान्होबा कुंडेवाळ संघाच्या. उत्तरार्धामध्ये आराध्य स्पोर्ट्स दत्त भातान संघ 61 धावांचा पाठलाग करणार आहे. तर स्ट्राईकवर मात्र प्रवीण भोईरनं पहिल्या बॉलवर 1 रन कंप्लीट केली. तर आता मात्र स्ट्राईकवर जाईल जयेश भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अंकित कातकरी. धावा तशाच चांगल्या आहेत, बोर्डवर धावा मात्र सर्वोत्तम बनलेत. या सर्वोत्तम धावा वाचवण्यासाठी मात्र कसा प्रयत्न राहील, तुम्हाला बचावात्मक खेळ राहील की तुम्हाला विकेट घेत मात्र सामन्याला कलाडणी दिली जाईल. एका बाजूला जयेश भोईर आणि प्रवीण भोईर हे अतिशय नावाजलेले सलामीर आहेत. अपील राहिलं जोरदार, पंचांचं बोट आकाशाकडे गेलं. सगळ्यात मोठी विकेट जयेश भोईर डिपार्ट. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिला अंकितचा. ज्या जयेशच्या डावखुऱ्या फलंदाजीनं अनेक मैदानं गाजवली, त्या जयेश भोईरला मात्र गोल्डन डकचा शिकार बनवण्यामध्ये अंकित कातकरी यशस्वी ठरला आहे. 61 धावांचा पाठलाग हा सोपा नाहीच आहे आणि त्यामध्ये मात्र एक मोठी विकेट गमावली जाते जेपीची. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फलंदाज. आता मात्र प्रवीण भोईरवर ही जबाबदारी राहील जरूर. एका बाजूला AK-47 समाधान विशाल ही चांगली मंडळी राहिली आहे. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर उत्तम खेळ राहिला. मयूर वाशकरनं पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेला न्याय देत 12 बॉल्समध्ये 4 षटकार 2 चौकार असे 36 धावा ठोकल्या आणि त्याच बहुमूल्य ठरतील. तरी ते वलवली इमानशू 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. गावदेवी वलवली बेलवली क्रिकेट संघाचे संघनायक अजय पाटील उपस्थित आहेत. बच्चू दादा या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. हो टू कॉमेंट्री बॉक्स. पहिली मोठी विकेट पहिल्या बॉलवर 1 रन. त्यानंतर मात्र लगेचच विकेट नवीन फलंदाज सागर भोईर. आणखीन एक चांगला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. छत्रक्षक पाठलाग करतोय जरूर. धावा किती जोडल्या जातील तत्पूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट. या 2 रन्सनं स्वतःचं खातं मात्र सागर भोईर उघडतोय. इथे धावांचा अंतर दूर आहे. एका बाजूने धावा जमवायच्या आहेत, एका बाजूने धावा रोखायच्या आहेत. प्रत्येकाला मानाच्या अभिमानाच्या या उत्तम स्पर्धेमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा आहे. डिपेंडिंग चॅम्पियन राहिला आहे तो म्हणजे श्रीदत्त भातान संघ. आज मात्र आराध्य 11 या नावानं खेळतोय. ते डिपेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा राखण्यासाठी मात्र तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. एवढं सोपं मुळात कधीच नसतं. क्रिकेट तर आपण रोज खेळतो, पण दररोज नवी इनिंग तुम्हाला नव्यानं खेळावी लागते. सूर्य मावळतीला दररोज जातो, पण दररोज नव्या उमेदीनं उगवतो. ती उमेद दाखवली जाईल का? अंकित कातकरीची गोलंदाजी प्रभावित करतीये. इथे मात्र संजय वास्करनं हा एक सुंदर झेल टिपला. थोडासा वाईड उभा होता एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्डाच्या आतमध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये जणू काही डॉमिनेटिंग गोलंदाजी केली जाते. अंकित मात्र कमावतोय आणखीन एक विकेट.
सागर आणखीन एक इनिंग सजू शकला नाहीये, तो मात्र परतला. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी करताना कान्होबा कुंडेवाळ संघाचा हा मात्र अंकित कातकरी एक नवी उमेद त्यानं मात्र जागवले. 2 फलंदाजांना बाद केलं. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी राहिली पूर्वार्धामध्ये मयूरची. निलेश भुईर नवीन फलंदाज एष्ट्यांच्या पाठीमागे सदैव उत्तम कामगिरी करताना संघाचा मुख्य कणा म्हटलं तरी चालेल, कारण बाहुबली प्रवीण भुईर जरी असेल तरी मास्टर माइंड आहे ना तो निलेशकडे. तो निलेश भुईर मात्र असेल नवाब फलंदाज स्ट्राईकवर. काय गोलंदाजी रे, तर सामना सुरू करा. तुमच्याकडे एवढा वेळ मुळात नसतोच कधी. 20 मिनिटामध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे, त्यासाठी फलंदाजांनाही तेवढंच सहकार्य करणं गरजेचं आहे. अतिशय माळुसरे यांचं आगमन झालं आहे. महाराष्ट्र सेवा संघटना सचिव योगेशजी पाटील बेलवली, ऋषी पवार यांना पाहू. सतीशजी पाटील जर आपण आला असाल, ग्रामपंचायत वारदोली बेलवलीचे माजी उपसरपंच, तर याने विनंती करेन. बच्चू पवार यांना आपण समोर पाहिलं. सामना मात्र 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. या पाठलागामध्ये आतापर्यंत काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे, परंतु निलेशनं आल्या आल्या आपला क्लास दाखवला. स्क्वेअर लेच्या डोक्यावरून मात्र 1 बाउंस चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. उत्तरार्धामधला हा आलाय पहिला चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावपळकर धावा लागलेत. एक चौकार सहित 2 बाद 7. 2 बाद 7 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ. दिशा दिली आहे टेक्निकली परफेक्ट. मी अगोदरच म्हटलं होतं की ज्या प्रकारचा खेळ राहिला निलेशचा, तो अगदी समय सूचक प्रमाणे खेळ करतो. कधी आपल्याला विकेट द्यायची आहे, कधी धावा जमवायचे आहेत, कधी मोठा फटका खेळायचा आहे. त्यांनी आल्या आल्या हा नाही विचार केला की आमचे 2 विकेट गमावले. त्यांनी आल्या आल्या प्रहार केला आणि ज्या गोलंदाजानं 2 विकेट्स गमावले त्याच गोलंदाजाला चौकार दाखवत सांगितले की नाही बाबा, आमची फलंदाजी ही ताकदीची आहे. तरी ते थँक्स दिनेश पाटील सर इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला हिमांशू 11 गावदेवी बलबली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ के.डी. पाटील उपसरपंच स्मृती चषक 11 आपण बेलवली पाहतो. गावदेवी बेलवली आणि राजेश महादेव पिसारवे उद्योजक यांच्या शुभास्थिती नाणेफेक संपन्न होत आहे. बघा सामना 5 षटकांचा असणार आहे, परंतु तुम्ही या स्पर्धेची नियमावली आहे. संघांना नाणेफेकीसाठी बेलवर येणं गरजेचं आहे. तुम्ही दोन्ही क्रिकेट संघ बेलवर उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे दोन्ही क्रिकेट संघाला 3-3 चेंडूने ते दंडित करण्यात आलेले आहे. सामना 4 षटक आणि 3 चेंडूंचा होणार आहे. शेवटचा षटक मात्र असणार आहे. जे 5वं षटक फेकले जाईल त्यामध्ये 3 चेंडू कमी केले जातील आणि गोलंदाजाला मात्र 3 चेंडू फेकावे लागणार आहेत. हो तो राजेश मादे यांच्याकडे आपण बोलूया. नाणेफेकी ते संपन्न होत आहे. गोलंदाज सज्ज. इथे नाणेफेकीचा कौल बेलोली अजय पाटील वलवली क्रिकेट संघ डिसाईड करा. इथेच सांगायचे आहे बघा, डिसाईड इथंच करायचा. तुम्ही अगोदरच ठरवून या. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? फलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघ बघा, बलबली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजीसाठी बेलोली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. संजय भास्कर गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक लिजेंड असा हा गोलंदाज. इथे मात्र प्रवीण भोईरच्या बॅटमधून अगदी मिडविकेटच्या मधून रिकामी जागा त्यानं हेरली. आणि मी अगोदरच म्हटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये की मैदान मोठं आहे, रिकाम्या जागा जास्त आहेत. त्या फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला जर भरता आल्या ना, परंतु फिलिंग द ब्लँक्स भरण्यासाठी तुमच्याकडे तेवढी गुणवत्ता कौशल्य असायला हवं आणि त्यासाठीच तुम्हाला मात्र उघडे डोळे ठेवून खेळावं लागेल. इथे पाहतोय अतिशय उत्तम दर्जाचा हा चौकार आला आणि या चौकानं मात्र हा फटका मोठा आहे. इथे सजवला हा फटका स्क्वेअर लेगच्या सीमारेषा बाहेर दाखवला जातो. इथे मात्र लाजवाब फटका आणि येतोय हा मात्र. तरी मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय बेलवली गावचे माजी उपसरपंच आणि गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे आधारस्तंभ सतीश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भरतदादा पाटील, संतोष पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो.
मगर मगर साहेब या आपण आतिश मालुसरे आपले मनपूर्वक श्रद्धांजली चषक 2025 या पर्वामध्ये स्वागत आहे. हो टू कमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर. एक चौकार एक षटकानंतर मात्र काय सुंदर खेळ. मी म्हटलं होतं की विचारपूर्वक खेळणारे हे खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं भरतजी पाटील माजी सरपंच यांचंही आगमन झालंय बेलवली. त्याचबरोबर बेलवली गावचे समाजसेवकी ओळखले संतोषजी पाटील, सतीशजी पाटील, उपसरपंच, अनेक दिग्गज मंडळी यांना पाहतोय. इथे मात्र धडाका जारी आहे. भातान गावचा ह्या बाहुबलीनं मात्र संजय वास्कर या लिजेंड गोलंदाजावर हल्ला बोल केलाय. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज गमावल्यानंतर हा सामना आमच्या हातून निष्ठून जाईल की काय अशी भीती त्यांच्या मनात नाही. तर त्यानं दाखवलं की मनगाटामध्ये आजही तीच क्रिकेटची ओढ राहिली आहे. एक चौकार त्यानंतर मात्र ठोकलेले लागोपाठच्या 2 षटकांनी मात्र धापलकर धावा लागल्या जात आहेत. 24 धावा, 60 धावा बनवलेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या दिशेने मात्र भातांचा हा बाहुबली प्रवीण भुईर बरसतोय. 25 धावा, 25 धावा. संजय भास्कर लेफ्ट आर्म ओवर द विकेट और एक धडाका जारी है. इट्स अ माइटी अफलातून इनिंग सजवली जाते. ठोकले जात आहेत 3 बॉलवर 3 षटकार. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इन अ रो. अगदी एका लाईनीमध्ये ठोकलेले 3 षटकार. पहिल्यांदा थोडासा वाईड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, नंतर अगदी स्क्वेअर लेगच्या सीमारेषा क्लिअर केली आणि इथे मात्र स्ट्रेट हिटचा हा फटका म्हणजेच लॉंग ऑनच्या डोक्यावरून दाखवला हा 3रा षटकार. काय घडलंय यापेक्षा मला काय घडवायचं आहे या उक्तीवर ठाम राहणारा प्रवीण भोईरनं मात्र या षटकामध्ये या सामन्याची मर्यादा स्पष्ट केली आहे. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ राहिला. पंच इशारा करतायत डॉट बॉलचा. याचा अर्थ असा आहे की हे षटक मात्र संपतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 31 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर फक्त 8 होत्या. या षटकामध्ये खरपूस समाचार घेत धावा जमवल्या 23. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि नावडे 40+ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारे किरणदादा खानावकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत हेमंत दरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. यानंतर मात्र आपण पाहू की खऱ्या अर्थानं हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली वर्सेस उपसरपंच KD पाटील स्मृती बेलवली या 2 संघादरम्यानची लढत असेल. हिमांशू एंटरप्राइजेस सर्व आदरणीय रविदादा भोईर खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र नेहमीच या वलवली संघाला बॅक करत राहिलेत. रविदादा भोईर असतील, सत्यवनदादा असतील, ही सगळी मंडळी प्रयागराज हरिद्वारच्या प्रवासाला लागली आहे आणि तिथून मात्र त्यांच्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांनाही प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अखेरकार स्वतःला कंट्रोल नाही करू शकला. दुसऱ्या षटकामध्ये धावा जमल्या होत्या. निलेशनं स्वतःवरचं कंट्रोल हरवलं आणि तो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र क्लीन बोल्ड केलं जात आहे. अंकित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित करतोय. 3 फलंदाज जे आतापर्यंत बाद झाले 3च्या 3 फलंदाज मात्र अंकित कातकरीने कमावलेत. निलेश चुकला मी तर म्हणेन. ज्या निलेशला मी म्हटलं होतं की बॅकबोन राहिलाय, समय सूचकता राहिली आहे, तो निलेश कदाचित विचार करणं गरजेचं होतं की आपला संघ सहकारी प्रवीणनं अफलातून इनिंग खेळली आहे तर सिंगल रन्स घेत क्रिकेटमध्ये परिपक्वता सिद्ध करायला हवी होती. कारण क्रिकेटमध्ये ज्या दिवशी आपला संघ सहकारी खेळतो ना त्याला संधी द्यायची. संधी महत्त्वाची आहे. ती संधी दिली नाही, स्वतःनंच ती कमाल हातामध्ये घेतली आणि विकेट्स मात्र कमावली. अंकितचं कौतुक केलं जाईल. क्या बात. सतीश टावरे ओळख राहिली आहे. 40गाव प्रीमियर लीगमध्ये या छुप्या रुस्तमनं मात्र प्रभावी कामगिरी केली आहे आणि 40गाव प्रीमियर लीगमधली सर्वोत्तम कामगिरी राहिली ती म्हणजे सतीश टावरेची. ते सतीश टावरेनं आल्या समय सुजकता दाखवली. 1 रन्स कंप्लीट केली आणि तिथे मात्र एका रन्सनं दाभोळकर धावा लागत आहेत. 32 धावा. 32 धावा. 61चा पाठलाग करायचा आहे. 3रं षटक प्रगतीपथावर.
मी तू झालंय. चूक केली जाते. पहिल्यांदा धावला, नंतर थांबला तो संपला. सतीश टावरेची विकेट रनआउटच्या रूपानं जातीये. इथे पलटवार कान्होबा कुंडेवाल संघाचे क्षेत्ररक्षक करतायत. काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं. फेकी केली करण भोईरनं आणि डायरेक्ट हिट मात्र होतीये आणि फलंदाज क्रमांक 4 होईल बाद. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे. इथे पाहिलं जात आहे. व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने अतिश मालुसरी यांचं आगमन झालेलं आहे. आपले स्वागत आहे. बेलोली नाईट स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आली ते सन्मान्य माजी उपसरपंच आणि बेलोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते म्हणून परिचित असणारे सतीशदादा पाटील आहे. त्यांच्या समवेत माजी सरपंच भरतदादा पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. संतोष पाटील उपस्थित आहेत. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं आम्ही स्वागत करतो. रोशन भोईर ऑन स्ट्राईक. अंकित कातकरीनं या स्पर्धेमध्ये आजवर उत्तम गोलंदाजी केली आहे. 10 बॉल्स त्यांनी टाकलेत, 9 धावा त्यानं दिल्या आणि तब्बल 3 विकेट घेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भरीव कामगिरी राहिली आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली जाते. फाईन लेगची सीमारेषेचा पाठलाग केला जातोय. चेंडूला रोखण्याचा अतोनात जीवाच्या आकांताने प्रयत्न केला आणि अखेरकार प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना ते हेच. प्रयत्न करत राहा, तुम्हाला अंतिम मात्र परमेश्वर सापडेल. अशाच प्रकारची कामगिरी राहिली. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिला करणना आणि करणनं चेंडूचा पाठलाग केला जीवाच्या आकांतानं आणि अखेरकार सीमारेषेच्या आत त्यानं रोखला. विराज गायकवाड या स्पर्धा सामन्यामध्ये खेळतोय, त्यांचंही कौतुक करूया. मयूरशेठ भोईर यांच्याकडून त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आणखीन एकदा पुन्हा एकदा पाठलाग, सेम ॲक्शन रिप्लाय. परंतु आता अंतर दूर राहील, परंतु अंतर दूर नाही, पाठलाग चांगला राहिलाय करणचा. परंतु अखेरकार क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये रेस लागली आणि अखेरकार आपल्या सीमारेषेच्या बाहेर मात्र हा बॉल जातो आणि येतोय हा चौकार. अंतिम बॉलवर आलेल्या चौकारानं धापलकावर धावा लागल्या, त्यात तब्बल 38 धावा. आता मात्र गरज राहिली आहे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी. बारा बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 बॉल 23 धावा. खऱ्या अर्थानं हा सामना अजून कोणी जिंकला नाही, पण सगळ्यात मोठा अडचण असणार आहे प्रवीण भोईर, बाहुबली ऑफ भातान. JP आज शून्यावरती बाद झाला. मी म्हणे की निलेश भोईरनं केलेली चूक थोडीशी अंगलट येते. नंतर मिसअंडरस्टँडिंग झाली, कम्युनिकेशन गॅप पाहिली आणि तिथे मात्र सतीश टावरे रनआउट झाला. यानंतर मात्र रोशन आला नवीन फलंदाज आणि अजूनही प्रवीण भोईर स्टिकवर उभा आहे. खऱ्या अर्थानं विचार केला तर महागुरू गडगे सर आज 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी 2019ला मात्र पुलवामा हल्ल्यामध्ये आपले 40 CRPFचे सैनिक वारले. अतिशय वाईट घटना, ब्लॅक डे म्हणून आपण तो खऱ्या अर्थानं पाळतो. एक दाग आपल्याला लागला कारण आपले 40 CRPFचे सैनिक त्या हल्ल्यामध्ये आपण गमावलेत. त्यांनाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं मी म्हणेन की श्रद्धांजलीच असेल. आपण अनेक दिवस साजरे करतो, परंतु आजकाल ट्रेंडिंग चाललं आहे. काय चाललं आहे? व्हॅलेंटाईन डे. नेमकं व्हॅलेंटाईन डे आजकाल कोणाला कळलंच नाही. मी तर म्हणेन की रोज डे असतो, मग तो प्रॉमिस डे, हग डे, हे सगळे डे ना हे फक्त तुमचे चालेत. कारण हे डे साजरे करता करता तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये कधी वळलात हे कळलंच नाही. अमेरिकन आपली संस्कृती घेतात आणि आपण त्यांच्या संस्कृतीमध्ये गर्क आहोत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कुणाल वास्कर. 12-23चं समीकरण आहे. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक. अखो टप्प्याचा बॉल टप्प्यात आला की कार्यक्रम कसं करायचं हे नक्की अवगत आहे. प्रवीण भोईरला रिकामी जागा कंप्लीट हेरली आहे. वाईडिश मिडविकेटची सीमारेषा आहे. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. हा मात्र धावांचा पाठलाग करणारा चौकार राहिलाय. या 4 धाव्यानं पहिल्या बॉलवर मात्र हल्ला झाला.
या 4 धावांचं अंतर आता मात्र कमी होईल. 17 राहतील. 11 बॉल आणि 19 धावा. 23 होत्या 19. 11 बॉल 19 धावा. काय चेक करायचंय? चौकार आहे की ते चेक करायचे? ओके, पाहिलं जाईल. बारा बॉल 23चं गणित. या बॉलवर मात्र एक चपराक लगावली आहे. अतिशय उत्तम फटका राहिला. इथे मात्र 4 रन्स. इथे मात्र दूध का दूध पाणी का पाणी, पण इथे मात्र दूध कोण घेईल पाणी कोणाला राहील. स्लोवर बॉलवर फसवलंय. फास्ट फूडच्या जमान्यामध्ये स्लोवरवर नेहमी चकताना पाहिलं. मी म्हणेन की कौतुक करेन गोलंदाज कुणाल वास्करचं. अफलातून बॉल. पहिला बॉल खराब अखूड टप्प्याचा राहिला. टप्प्यात कार्यक्रम केला प्रवीण भोईरनं आणि नंतर मात्र फिरकीची जादूगरी दाखवत स्लोवर टाकला. जज नाही करू शकला, प्रेडिक्ट नाही करू शकला प्रवीण भोईर. आणि इथे मात्र बॅटची आतली इनर येत लागत यष्टिरक्षकांना काम चोख बजावलं समाधाननं आणि विकेट क्रमांक 5 इथे मात्र होईल आऊट. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. हा इथून आता सामना खुला झालाय. 12 बॉल 23चं गणित होतं. पहिल्या बॉलवर चौकार लागला, दुसऱ्या बॉलवर विकेट. आता मात्र 10 बॉल आणि 19 धावा. हा मॅच ओरिजिनल सुरू इथून झाला. सुरू तो म्हणजेच कानोबा कुंडेवाल संघासाठी. समाधान टीम काय प्लॅनिंग करेल, विराटची विशालची रणनीती काय राहील, की कुणाल वास्कर या सामन्याला कलाटणी देईल. विशाल गाताडे नवीन फलंदाज मात्र क्रीजर उभा येतोय. 2 फलंदाजांना हा सामना फिरवायचा असेल तर आपल्या परीनं खेळ करावा लागेल. डिपेंडिंग चॅम्पियन हे टिकवणं सोपी नसतंच. मुळात किती सुखद वाढला तरी तुम्हाला मात्र तुमची नवी इनिंग नव्यानंच साजरी करायची असते. गोलंदाज कुणाल. गोटप्प्याचा बॉल. टॅपिंग क्रिकेट पाहिली. कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला बॉल. सिंगल्सनं मात्र आपलं खातं उघडलं आणि या एका रन्सनं मात्र विशाल 1 धाव कंप्लीट करतो. धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 43 धावा. 9 बॉल 18 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताची गोलंदाजी प्रभावी होतीये. व्हेरिएशन इफेक्टिव्ह राहिलं कुणाल वास्कर साठी. काय सुंदर गोलंदाजी पहा. एक मध्येच भरधाव येणारा बॉल, एक मध्येच स्लोवर बॉल आणि त्यानंतर मात्र पुन्हा भरधाव आणि त्यानंतर स्लोवरवर आणखीन एक विकेट. आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी राहिली आहे कुणालची. तो एक निर्णायक षटक हाताळतोय कारण हे षटक ठरवेल की सामना कुठे राहील. मी म्हटलं होतं की प्रवीण भोईरचं परतणं थोडंसं अवघड जागेवरचं दुखणं होऊ शकतो, परंतु इथे आत्तापर्यंत तरी प्रभावी कामगिरी राहिली आहे कुणाल वास्करची. अफलातून पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर तो खडबडून जागा झाला आणि त्याने विचार केला की नाही, हा सामना आपल्या हातून निष्ठून जाण्याच्या अगोदर आपल्याला तो कॅप्चर करावा लागेल. त्याने ते कॅप्चर केलं आणि इथे मात्र 2 विकेट्स तो मात्र कमावतोय. संदेश भोईर नवीन फलंदाज. संदेश भोईर. अंतर दूर होत चाललाय, अंतर लांबत चाललाय. गोलंदाजी मात्र प्रभावी. आठ बॉल आणि 18 धावांची गरज. 8 बॉल 18चं समीकरण. अक्षरशः वेड केलंय, वेड गोलंदाजांनी. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देवा स्लोवरवर मात्र उभं केलं. फास्टवर खेळण्याची सवय राहिली आहे आणि इथे मात्र स्लोवर फसवतायत. आपल्या बापानं मार खाला पण त्यानंतर मात्र मुलगा या सामन्याला कलाटणी देतो. संजय वास्कर यांचा सुपुत्र मात्र अतिशय उत्तम कामगिरी करत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन आलाय. कुणाल वास्करचं कौतुक केलं जाईल. काय गोलंदाजी राहिली आहे. सगळ्यात मोठं काम केलं की प्रवीण भोईर या गोल्डन विकेट त्यानं कमावली. त्यानंतर मात्र या सामन्याला आपल्या परीनं फिरवण्याची अफलातून किमया केली. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6, ज्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला.
2 विकेट स्लोवर कमावले आणि त्याच्यामुळे आता गणित राहील 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी तब्बल 17 धावांची गरज. बापानं जे कमावलंय ते मुलांना वाढवायचं असतो, मग ती संपत्ती असू दे अथवा सन्मान, आणि तोच सन्मान मात्र कुणाल वास्करनं इथं मात्र गाजवलाय. कौतुक केलं जाईल कुणालचं. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे आणि त्यानंच मात्र या सामन्यामध्ये कलाटणी दिली आहे. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. सामना संपल्यानंतर लगेचच इथे लकी ड्रॉ केले जाईल. आज जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये या वर्तमान स्पर्धेची चर्चा दमदार सुरू आहे आणि यानंतर मात्र इथे ड्रॉ केलं जाणार आहे. 15-16 वर्षा वयोगटातील जे आमचे सहकारी आहेत त्यांच्यासाठी मात्र ही उपलब्ध असणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. ती जीत शानदार होईल की राहील यादगार. 6-17च्या गणितावर मात्र पहिला तोडगा काढलाय. डीप थर्ड मॅनच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. संदेश भोईरवर फार मोठी जबाबदारी आहे. डिपेंडिंग चॅम्पियन टिकवायचा असेल, एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर इथून चांगला खेळ दाखवावा लागेल आणि त्याने दाखवला. पहिल्या बॉलवर आला चौकार. आता मात्र राहिलं 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. जितू गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर आहे. कलाकार चषकामधला सामना मालिकावीर ठरलेला हा एक अतिशय उत्तम दर्जाचा कलाकार आणि तेवढाच उत्तम दर्जाचा गोलंदाज. अनेक वेळेला अनेक स्पर्धेमध्ये कमी धावा असताना सामना वाचवण्याची किमिया या गोलंदाजाने केली आहे. ही बॅटल राहील, बॅटल दोघांमधली लढत. मी म्हटलं होतं कमी धावा वाचवण्यामध्ये सदैव यशस्वी राहिलाय. जितू गायकवाडकडे ती किमिया आहे. त्याने अनेक सामन्यामध्ये ती भरीव कामगिरी केली आहे, परंतु या मोठ्या मैदानावरती सर्वोत्तम स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी कोण करेल. 4 बॉल 13 धावा. संदेश भोईरकडे ती जबाबदारी राहील. हा सामना जर संदेशने जिंकला ना तर निलेश पैलत्रा खांद्यावर उचलून घेईल, परंतु एका बाजूला जर जितू गायकवाडनं सामना जिंकून दिला ना तर मात्र खऱ्या अर्थानं मयूर उचलून घेईल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्टेट हिटचा हा फटका पाहिला. सिंगल रन कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी होतीये, फेकी झाली खराब, बॅकअप नव्हता. धावा आल्या तिथे 2. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा अट्टहास राहिला. संदेश भोईरला स्ट्राईकवर घेऊन जाण्याचा हे मानस आणि हे धाडसही चांगलं होतं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांच्या मुळे इथे मात्र धापलकर धावा लागल्या तब्बल 50. जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 11 धावा. तीन 11. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि जितून त्या गोलंदाजी लकप पुन्हा दाखवून दिली. अखूट टप्प्याचा बॉलनं मात्र हा बॅटचे इनर एज लागण्यास भाग पाडलं आणि समाधाननं मात्र यष्ट्यांच्या पाठीमागं टिपला. हा तिसरा झेल आणि इथे फलंदाज होईल आणखीन एक बाद. आता मात्र 2 बॉलला 11 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतरच नाही. मी खऱ्या अर्थानं या सामन्याचं विश्लेषण केलं ना तर पहिल्यांदा पूर्वार्ध गाजवला तो म्हणजेच मयूर वास्करनं बहुमूल्य धावा जोडल्या आणि त्यानंतर ज्या प्रकारचा खेळ झाला. अफलातून इनिंग प्रवीण भोईरची राहिली. निलेश भोईरची गोल्डन विकेट. स्वतःला कंट्रोल न ठेवणं या सामन्याला कलाटणी आहे असं हे माझं प्रामाणिक मत आहे. आपला संघ सहकारी अफलातून इनिंग खेळत असताना सजवत असताना पहिल्या बॉलवर प्रहार करण्याचा हा मी म्हणेन की बेत त्याचा फसला आणि तिथूनच मात्र सामना त्यांच्यासाठी फसला. संपलं नाहीये. 2 बॉल 11. 2 बॉल 11 आणि इथे मात्र आत्ता डिपेंडिंग चॅम्पियनला रोखण्यासाठी जितून पुन्हा एकदा हा टाकला डॉट बॉल. 1-11चं गणित. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे महेश भोईर, परंतु महेश भोईरच्या वाट्याला राहील फक्त 1 बॉल आणि तब्बल 11 धावांची गरज आहे. 1 बॉल 11 धावा. मी म्हटलं होतं की जितू गायकवाड मध्ये ती किमिया आहे. कित्येक वेळा साधताना मी पाहिले.
आणि अखेरकार पुन्हा एकदा खोला टाकला, टप्प्यावरती धाव नाहीये आणि डिपेंडिंग चॅम्पियनला मात्र तब्बल 10 धावांनी मात देत कान्होबा कुंडेवाळ संघ गोलंदाजीच्या आधारावरती मयूर वास्करच्या बहारदार खेळीनं आपला विजय संपादन करतो, आनंदोत्सव साजरा करतो. अभिनंदन कान्होबा कुंडेवाळ. परंतु हार्ड लक आणि बॅड लक मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं आराध्य स्पोर्ट्स श्रीदत्त भातान संघ. चला दोन्ही संघांना लाईनअप करा आणि नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी बेलवली आणि उपसरपंच के.डी. पाटील स्मृती गावदेवी बेलवली या तर दरम्यान. थँक्स दिनेश पाटील सर. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे कान्होबा 11 कुंडेवाल क्रिकेट संघाने श्रीदत्त भातांग क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर भातांग क्रिकेट संघाचा मनपूर्वक आभार. सामन्याचा हिरो सामनावीर